संपूर्ण राज्यात कडक उन्हाळा आलाय आणि त्यात स्पेशली खोपोलीमध्ये तर लई चालता. म्हणून मी म्हणलं की चला या उन्हाळ्यात कुठेतरी पाण्यात जाऊन खेळून येऊया आणि मी निघालो सह्याद्रीमधल्या इन्फिनिटी पूलवरती. तर नमस्कार मंडळी, मी राजन. आज आपली गाडी वळली होती एकोले व्हॅली मधल्या लोटस वॉटरफॉलला. एकोले व्हॅली म्हणजे माझ्यासाठी इकडे तिकडे 1 ते 1.5 तासांची राईड आणि आपण पोहोचतो त्या स्पॉटवरती. समोरच असलेला बलाढ्य तैलबैला बघत आपण ट्रेक चालू करतोय. ट्रेक पण निव्वळ 45 मिनिटांचा. मला वाटलं तर संडेमुळे गर्दी भरपूर भेटेल, पण सुरुवातीला ट्रेक करताना कोणीच दिसलं नाही. पण तोच मोठा गैरसमज होता, कारण जेव्हा पुढे जाऊन बघितलं तेव्हा भयानक गर्दी होती. 2-3 ग्रुप तर आले होते. त्यात काहींना पोहायला येत नव्हतं, ते लाईफ जॅकेट घालून पोहाल्यात. त्यात काही लोक वरनं उड्या मारल्यात, तर काही फक्त वर बसून बघत होते माझ्यासारखं. म्हणजे मला येत होतं पोहायला, पण मीच गेलो नाही, कारण गर्दी भरपूर होती. गर्दी जायची वाट बघालतो आणि फायनली गर्दी गेली. मग काय निवांत मनसोक्त पहिला असं घसरून पाण्यात गेलो खाली. दरवेळी असं वरनं उड्या मारत होतो उंचावरनं. यावेळी म्हटलं की थोडं काहीतरी वेगळं करूया. हे सगळं करताना मला माझं लहानपण आठवलं. लहानपणी पण मी त्या विहिरीत नुसतं उड्या मारायचो आणि दिवसभर खेळायचो. पण आजच्या टायमिंगला कॉर्पोरेटमध्ये ते कुठं करायला भेटते. म्हणून म्हणतोय की थोडा वेळ काढा आणि सह्याद्री फिरून घ्या, असं काहीतरी एन्जॉयमेंट करा. आणि असं करत अशा गरमीमध्ये तेवढंच बारीकमध्ये गारव्याचा आनंद घेऊन मी निघालो परतीच्या वाटेला. मग तुम्ही कधी प्लॅन करताय असं या उन्हाळ्यात अशा पाण्यात एन्जॉयमेंट करायचा, ते मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.